तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या पेपर सिरीजच्या पार्ट 2 मध्ये. तर तुम्ही पार्ट 1 नसेल बघितला तो पहिला बघून या, मग हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इयत्ता 8वीतील इंग्रजी विषयाचा पॅटचा पेपर. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 मध्ये बघितलेलं क्वेश्चन नंबर 3 चा ई क्वेश्चन पर्यंत. तर आज आपण पुढे बघूया. तर क्वेश्चन नंबर F आहे ॲड अ सफिक्स अँड प्रिफिक्स. नंबर 1 फ्रेंड. तर फ्रेंडचं काय आहे मित्रांनो? फ्रेंडली. नंबर 2 हॅप्पी. हॅप्पी चेन अनहॅप्पी. नंबर 3 अपेअर. अपेअर चेन मित्रांनो डिसअपेअर. नंबर 4 राईट. राईट चेन मित्रांनो रायटर. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिला आहे रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू ॲक्टिव्हिटीज. A. Complete the following sentence. Dash dash is the chief festival of Assam state. ह्याचा आन्सर आहे मित्रांनो बिहू. बिहू is the chief festival of Assam state. The songs have been handed down dash dash. ह्याचं मित्रांनो आन्सर आहे from generation to generation. The songs have been handed down from generation to generation. तर मित्रांनो, इथे अगेन एक पॅराग्राफ दिला आहे, त्या खालील बी क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. तर डायग्राम आहे मित्रांनो माउंटेनियस रिजन. तर मित्रांनो, या डायग्रामचे आन्सर आहेत हिमालयास आणि अरुणाचल प्रदेश. तर मित्रांनो, इथे सी क्वेश्चन बघा. द बिहू डॅन्स इज अ जॉयस वन. ह्याला मित्रांनो आपल्याला एक्सक्लेमेटरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ह्याचा आन्सर येईल मित्रांनो व्हॉट अ जॉयस डॅन्स द बिहू डॅन्स इज. तर क्वेश्चन डी आहे मित्रांनो इथे राईट द डिक्रीज इन वर्ड्स. तर नंबरचा आन्सर येईल मित्रांनो लार्ज. नंबर 2 चा आन्सर येईल इथे मित्रांनो एन्सियंट. नंबर 3 चा आन्सर येईल मित्रांनो मिनी. आणि फिलिंगचा आन्सर येईल मित्रांनो डीप. तर ह्यानंतर मित्रांनो ई क्वेश्चन आहे मेक अ लिस्ट ऑफ 4 फेस्टिवल्स सेलिब्रेटेड इन युअर एरिया. तर ह्याचे आन्सर आहेत मित्रांनो नंबर 1 दिवाळी, नंबर 2 होली, नंबर 3 भीम जयंती आणि नंबर 4 ईद. ह्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 दिला आहे पोएट्री. ए रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर मित्रांनो, ह्यांचे आन्सर देण्याच्या पहिले मी पोएम दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, इथे आपल्याला ट्रू अँड फॉल्स लिहायचं आहे. तर पहिल्याचा आन्सर आहे मित्रांनो ही डोंट्स वॉन्ट टू नो वाय कोल शॉल्ड बर्न. तर ह्याचा आन्सर आहे मित्रांनो फॉल्स. तर इथे सेकंड आहे मित्रांनो द येस्ट हेल्प्स द डॉग टू राईज. तर ह्याचा मित्रांनो आन्सर आहे ट्रू. तर ह्यानंतर मित्रांनो इथे क्वेश्चन नंबर 2 दिला आहे कंप्लीट द वेब पोइट वॉन्ट टू नो. तर ह्याचे आन्सर आहेत मित्रांनो वाय आय शॉल्ड मेल्ट, वाय ईस्ट मेक्स डॉग राईस, वाय हेन्स स्टेप, वाय स्पायडर्स इट फ्लीस. तर ह्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड फ्रॉम द पोयम. तर मित्रांनो इथे आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. तर नंबर 1 चा आन्सर आहे मित्रांनो ट्राय वाय आणि नंबर 2 हार्ड कोड. तर मित्रांनो नंबर बी आहे राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द गिवन पोयम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. तर इथे पोयम दिली आहे मित्रांनो, ती तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो पोयमचं टायटल आहे गोल्डन चेन. पोएट आहे मित्रांनो हेलन स्टेनर रेस आणि ह्या पोयमची थीम म्हणजे सेंट्रल लाईट आहे मित्रांनो. द पोयम टेल्स अस अबाउट द इम्पॉर्टन्स अँड व्हॅल्यू ऑफ थ्रू फ्रेंडशिप. तर मित्रांनो ह्या पोयमची राईम सेम आहे मित्रांनो AABB. मित्रांनो आपण ह्या पोयमची फिगर ऑफ स्पीच पण काढली, ती आहे मेटाफोर. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. पार्ट 3 असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आपण पार्ट 3 मध्ये.